नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण पाहणार आहोत लेसन नंबर 11 सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. यामध्ये मागील तासिकेला आपण काही भाग पाहिला होता. आता त्या पुढील भाग पाहणार आहोत सेल स्ट्रक्चर. म्हणजेच काय तर साधारणतः सेल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सेलची साईज पाहायची आहे. सेलची साईज ती कशी असते याविषयी आपल्याला या पाठामध्ये माहिती मिळवायची आहे. पहा, देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द शेप्स ऑफ सेल. हे जे सेल आहेत, पेशी आहेत, या पेशीमध्ये या ठिकाणी अनेक व्हेरिएशन्स असतात. अनेक या ठिकाणी म्हणजे सेलमध्ये सेलच्या आकारामध्ये आपल्याला अनेक बदल दिसून येत असतात. देअर शेप्स आर मेन रिलेटेड टू देअर फंक्शन. आता हे सेलचं या ठिकाणी सेल कोणत्या प्रकारचं कार्य करतं त्या कार्यानुसार त्यांचे जे काय आहेत या ठिकाणी शेप्स अवलंबून असतात. म्हणजे ज्याप्रमाणे कार्य असेल त्या कार्यानुसार त्यांच्या शेपमध्ये सुद्धा फरक पडत जातो. ऑब्झर्व द सेल्स ऑफ डिफरंट शेप शोन बिलो. तर इथे तुमच्या पुस्तकामध्ये अनेक सेलचे शेप दिलेले आहेत. इथे पहा, या साधारणतः ही जी अमिबाची आकृती आहे. हा अमिबा हा एक पेशीय या प्राणी या ठिकाणी सजीव आहे. एक पेशीय म्हणजे युनिसेल्युलर अॅनिमल आहे. आता या अमिबाचे जे सेल असतात हे युनिसेल्युलर अॅनिमल असल्यामुळे एका पेशीद्वारे सर्व क्रिया होत असतात. हा या ठिकाणी त्याचं जे सेल आहे तर हा अमिबा याच्यामध्ये असणारा सेल हे युनिसेल्युलर या ठिकाणी असतो. तर शेप हा असा असतो. त्याचबरोबर या ठिकाणी सेकंड सेल आपल्याला दिसून येईल ते म्हणजे रेड ब्लड सेल्स. तर आपले जे हिमोग्लोबिन आहे, रक्त असतो, ब्लड, या ब्लड मध्ये हे सेल्स असतात. त्याला म्हणायचं रेड ब्लड सेल. त्याचबरोबर शरीरावर जी त्वचा असते त्या त्वचेवर अशा प्रकारचे सेल दिसून येतात. त्याला म्हटलं जातं सरफेस सेल. त्याचबरोबर स्पायरोगायरा याच्यामध्ये या प्रकारचे या ठिकाणी सेल असतात. स्पायरोगायरामध्ये या प्रकारचे सेल या ठिकाणी दिसून येत असतात. त्याचबरोबर इथे ही जी फिगर दिसते या फिगरमध्ये फॅट सेल म्हणजे मेदपेशी हे या ठिकाणी अशा प्रकारचे दिसत असतात. इथे नर्व सेल हे जे काय आहे नर्व सेल. तर साधारणतः हे नर्व सेल म्हणजे चेतापेशी. आपली जी त्वचा आहे त्या त्वचेवर जे चेतापेशीच्या सहाय्याने आपल्याला काय होतं संवेदन या ठिकाणी मिळत असतं. तर ही चेतापेशी ही दिसायला ही अशी असते. त्याबरोबर अँड एक सेल, ही एक सेल हे याचा आकार असा असतो. तर त्याला म्हटलं जातं मराठीमध्ये अंडपेशी. त्याचबरोबर इथे दिसतात आपले जे शरीरामध्ये असणारे जे काही बोन्स असतात या बोन्स मध्ये अशा प्रकारचे सेल असतात. त्याला म्हटलं जातं बोन सेल. आणि जे स्पर्म असतात त्या स्पर्म हे दिसायला या ठिकाणी असे असतात. तर अशा तऱ्हेने देअर शेप्स अँड मेनली रिलेटेड टू देअर फंक्शन्स. या शेपचा जसा आकार असेल त्या म्हणजे फंक्शननुसार शेपच्या आकारामध्ये सुद्धा या ठिकाणी बदल घडत असतो. सेल्स आर ऑफ मेनी डिफरंट शेप्स. या सेलचे अनेक या ठिकाणी डिफरंट शेप आपल्याला पाहायला मिळतात, वेगवेगळे आकार पाहायला मिळतात. इथं आपण पाहिलं तर काही सेल हे सर्क्युलर आहे. पहा, काही सेलचा आकार हा कसा आहे सर्क्युलर सेलमध्ये आहे म्हणजे वर्तुळाकार आकारामध्ये काही सेल दिसून येतात. तर काही सेल आहेत रॉड शेप सेल आहेत. जसा रॉड सारखा आकार असतो अशा रॉड सारख्या आकारासारखे काही सेल दिसून येतात म्हणून त्याला या ठिकाणी रॉड शेप सेल असं म्हटलं जातं. किंवा काही सेल हे कॉलम सारखे असतात म्हणून त्याला कॉलमर शेप असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर काही सेल हे स्पायरल आहे. स्पायरल म्हणजे काय तर सर्क्युलर आकाराचे स्प्रिंग सारखे दिसणारे असे काही सेल आहेत म्हणून त्याला या ठिकाणी इथं पहा तर असे त्याला स्पायरल सेल असं म्हटलं जातं. काही सेल ओव्हल आहेत. ओव्हल या ठिकाणी अंडपेशी जशा असतात तशा ओव्हल आकाराचे काही सेल दिसतात. तर अशा तऱ्हेने या ठिकाणी त्याला म्हणजे ओव्हल शेप या ठिकाणी काही सेल दिसून येतात. तर काही सेल्स आहेत रेक्टँग्युलर शेपचे आकाराचे असतात. तर each cell contains various component of carrying out the life processes of living organism. तर हे जे सेल आहेत त्या सेल म्हणजे
मध्ये व्हेरियस कॉम्पोनंट असतात. कॉम्पोनंट म्हणजे अनेक घटक असतात. फॉर कॅरिंग आउट द लाईफ प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर सजीवांची जी जीवनक्रिया आहे, ही जीवनक्रिया या ठिकाणी सुरळीत चालण्यासाठी या जे सेल आहेत या सेल्समध्ये अनेक या ठिकाणी कॉम्पोनंट दिसून येतात, घटक दिसून येतात. दीज कॉम्पोनंट्स आर कॉल्ड ऑर्गॅनिल्स. हे जे कॉम्पोनंट आहेत या कॉम्पोनंटला ऑर्गॅनिल्स असं म्हटलं जातं. आता ऑर्गॅनिल्स म्हणजे काय? तर ऑर्गॅनिल्स म्हणजे हे जे सजीव आहेत या सजीवामध्ये असणारे घटक किंवा अंगपेशी. अंगके, त्या सजीवामध्ये असणारे जे अंगके आहेत त्या अंगक्यांना ऑर्गॅनिल्स असं म्हटलं जातं. These organelles are situated in detail with the help of electron microscope. हे जे सेल आहे या सेलमध्ये जे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली पाहिलं असता आपल्याला डिटेलमध्ये या जे सेल आहे या सेलविषयी माहिती आपल्याला मिळू शकते. Which can magnify images up to 2 × 10⁹ 2 billion type of their actual size. म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण हे सेल इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली पाहतो तेव्हा हे जे सेल आहे त्या सेलमध्ये असणारे सर्व जे या ठिकाणी माहिती आहे तर ही माहिती आपल्याला 2 बिलियन टाइम्स देअर ऍक्च्युअल साईज म्हणजे ऍक्च्युअल साईज पेक्षा 2 अब्ज पटीने ही जी सेल आहे आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली काय होते अगदी मोठ्या प्रमाणात दिसत असते. देअर आर 2 मेन टाइप ऑफ सेल. तर या हे जे सेल आहे या सेलचे 2 मेन टाइप पडतात, ॲनिमल सेल अँड प्लांट सेल. पहा 2 मेन टाइप कुठले आहेत तर ॲनिमल सेल दिसून येतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी ॲनिमल सेल आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्लांट सेल. अशा तऱ्हेने 2 प्रकारच्या सेलमध्ये दिसून येत असतात. तर these cells consist of various types of membrane bound cell organelles. Plant cells have a definite shape due to the presence of the cell wall around them. Besides, unlike animal cell, plant cell contain single large vacuole. All these cells are known as eukaryotic cell. आता हे जे सेल आहे या सेल कन्सिस्ट ऑफ व्हेरियस टाइप ऑफ मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स. असे हे जे सेल आहेत या सेलमध्ये अनेक टाइपचे या ठिकाणी मेम्ब्रेन या ऑर्गॅनिलच्या सभोवताली दिसून येत असतात. प्लांट सेल्स हॅव अ डेफिनेट शेप ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सेल वॉल अराउंड देम. हे जे प्लांट सेल आहेत म्हणजे वनस्पती सेल आहे या वनस्पती सेलच्या सभोवताली या ठिकाणी डेफिनेट शेप ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सेल वॉल. द सेल वॉलमुळे या ठिकाणी या प्लांट सेलला एक विशिष्ट अशी आकृती प्राप्त होत असते. बिसाइड्स अनलाइक ॲनिमल सेल्स प्लांट सेल्स कंटेन सिंगल लार्ज व्हॅक्यूल. आणि हे जे ॲनिमल सेल आहेत प्राणी पेशी असेल वनस्पती पेशी असेल यामध्ये काय असतं या ठिकाणी लार्ज असं व्हॅक्यूल असतं म्हणजे सिंगल लार्ज व्हॅक्यूल आहे. ऑल दीज सेल्स आर नोन एज यूकॅरियोटिक सेल. म्हणून या सेलला काय म्हटलं जातं यूकॅरियोटिक सेल असं म्हटलं जातं. तुमच्या पुस्तकामध्ये प्लांट सेल आणि ॲनिमल सेल या दोन्ही सेलच्या आकृती दिलेल्या आहेत. या आकृती विद्यार्थ्यांनी तुम्ही सर्वांनी काय करायचे पाहायचे आहेत आणि तुमच्या नोटबुकमध्ये या ठिकाणी ड्रॉ करायचे आहे. द सेल्स हॅज 4 मेन पार्ट्स. हे जे सेल आहे या सेलमध्ये मेन या ठिकाणी 4 पार्ट पडतात. तर कोणते कोणते पार्ट पडतात तर पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे सेल वॉल, सेकंड आहे सेल मेम्ब्रेन आणि थर्ड आहे सायटोप्लाझम अँड फोर्थ आहे तो म्हणजे सेल ऑर्गॅनिल्स म्हणजे पेशीचे अंगके. आता सेल वॉल म्हणजे काय तर पेशीच्या सभोवताली या ठिकाणी एक या ठिकाणी वॉल असतो. जशी घराला चारी बाजूने भिंत असते त्याप्रमाणे पेशीच्या सभोवताली एक वॉल असतो त्याला सेल वॉल असं म्हटलं जातं. द सेल वॉल इज द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द सेल. आता हे जे सेल वॉल आहे हे सेल वॉल या सेलच्या अगदी आउटर मोस्ट असं कव्हरिंग असतं. इट इज प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. आणि हे सेल वॉल या ठिकाणी
प्लांट सेलमध्ये आउटर मोस्ट कव्हरिंग असणारं जे सेल वॉल आहे हे ज्या प्लांट सेलमध्ये दिसून येत असतं. त्याचबरोबर प्लाझ्मा मेम्ब्रेन सेकंड पार्ट आहे तो म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. पाहू आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑल्सो कॉल्ड द सेल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनला सेल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. इज अ काइंड ऑफ थिन कव्हरिंग. हे जे कव्हरिंग असतं अतिशय थिन आणि लवचिक असं कव्हरिंग असतं. इट इज एक्स्ट्रीमली डेलिकेट अँड फ्लेक्झिबल. आणि हे जे या ठिकाणी सेल मेम्ब्रेन आहे हे कसं असतं डेलिकेट आणि फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे काय अगदी लवचिक असणारं आणि फ्लेक्झिबल होणारं म्हणजे जिकडं या ठिकाणी अगदी लवचिक आणि फ्लेक्झिबल असणारं असं एक कव्हरिंग आहे. इट इज द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ ॲनिमल सेल. आणि हे जे सेल आहे सेल मेम्ब्रेन हे ॲनिमल सेल मधलं सर्वात आउटर मोस्ट कव्हरिंग असणारं सेल आहे. सायटोप्लाझम थर्ड पहा. द लिक्विड पार्ट इन द सेल प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड सायटोप्लाझम. द सेलच्या द लिक्विड पार्ट इन द सेल सेलमध्ये असणारं जे लिक्विड पार्ट आहे प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस त्या न्यूक्लियस मध्ये या ठिकाणी प्रेझेंट असणारं त्याचबरोबर या सेल लिक्विड पार्ट सेलमध्ये जो द्रव अवस्थेमध्ये असणारा जो पदार्थ आहे तर प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड सायटोप्लाझम. तर न्यूक्लियस मध्ये आढळणारं या ठिकाणी जे लिक्विड पार्ट आहे तर याला सायटोप्लाझम असं म्हटलं जातं. इट ऑक्युपाइज द स्पेस बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस यांच्या जे मध्यभागी या ठिकाणी हे काय होतं आपल्याला दिसून येत असतं. सेल ऑर्गॅनिल्स आर स्कॅटर्ड इन सायटोप्लाझम. तर हे जे स्केल ऑर्गॅनिल्स आहेत पेशीचे अंगके आहेत हे सायटोप्लाझम मध्ये स्कॅटर्ड झालेले दिसून येतात विखुरलेले दिसून येतात. आणि फोर्थ आहे ते म्हणजे सेल ऑर्गॅनिल्स. दीज मेनली इन्क्लूड द न्यूक्लियस. आता सेल ऑर्गॅनिल्स मध्ये काय आहे न्यूक्लियस आहे प्लास्टिक रेटिक्युलम आहे गॉल्गी बॉडीज आहे लायझोझोम्स आहे मायटोकॉन्ड्रिया आहे व्हेक्युल्स आहे प्लॅस्टिड्स आहेत. त्याचबरोबर असे अनेक या ठिकाणी अंगके दिसून येतात म्हणजे ऑर्गॅनिक दिसून येतात. प्लांट सेल्स कंटेन क्लोरोप्लास्ट. हे जे प्लांट सेल आहेत यामध्ये क्लोरोप्लास्ट दिसून येत असतात. अशा तऱ्हेने आपण या ठिकाणी सेल साईज आणि स्ट्रक्चर ऑफ सेल मग प्लांट सेल आणि ॲनिमल सेल याविषयी आपण माहिती मिळवलेली आहे.